वसई पश्चिम येथील माणिकपूर इथं ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यानं 3 जण जखमी झालेत। स्फोटानंतर ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं। 2 पादचाऱ्यांच्या अंगावर ऑइल उडाल्यानं ते किरकोळ जखमी झाले। तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। स्थानिकांकडून महावितरणाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। उद्या जाऊन आज देवाची कृपेने जास्त काय झालं ना, 2 जणांना लागलं। उद्या जाऊन कुणाचा जीव गेला असता त्याची जिम्मेदारी कोण घेतली असती, त्याच्या घराला कोण बघितलं असता। तर माझी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक विनंती आहे, महाराष्ट्र सरकार असो, आमदार असो, खासदार असो, नगरपालिका असो आणि नगरसेवक असो, की बाबा आता वेळ झाली आहे, आता आपण स्मार्ट सिटी झालं, सर्व वायर अंडरग्राऊंड झाले पाहिजेत। हे बजेट कसं पण तुम्ही करा, कुठून पण करा, पण वायर झाली अंडरग्राऊंड झाली पाहिजे। वरती वायर असतात, जरा एक हवा येते ना, आता पावसाळा चालू झाला, एक हवा आली की लाईट गेलं। त्या लोक वर्क फ्रॉम होम करतात, पोरं घरी शिकतात, वयस्कर लोक आहेत, त्यांना घरी त्रास होतो लाईट नसल्यामुळे, तासनतास लाईट नसतो। आणि हे झाल्यामुळे कुणाची जीवाची तुम्ही केलता तर आम्हाला विनंती आहे, पक्ष राजकारण सोडा, सर्व सोडा, एकत्र या आणि मूल सुविधा पब्लिकला करून द्या।